So, good morning, students. Today we will discuss new points. Packing of soil. आज आपण एक नवीन कॉन्सेप्ट बघणार आहोत, पॅकिंग ऑफ सॉइल. आता आपण पॅकिंग कशाला म्हणतो? व्हॉट इज मीन बाय पॅकिंग? व्हॉट इज पॅक? व्हॉट इज मीन बाय पॅक? पॅक म्हणजे एका विशिष्ट आकृतीमध्ये एखाद्या पदार्थ किंवा वस्तू ठेवणे याला म्हणतो पॅकिंग. बघ आता डेफिनेशन काय सांगते पॅकिंगची? द अरेंजमेंट ऑफ द constituent particle like atom, ion or molecule. या arrangement of crystal constituent particle काय सांगले यामध्ये? Atom, ion or molecule at various position of the lattice work within the unit cell of the crystal lattice is called packing in the crystalline. बघा काय सांगते डेफिनेशन? द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. अरेंजमेंट कशाच करतात आपल्याला? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. आता कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोणकोणते सांगितले त्याच्यामध्ये? ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल. ते कुठं सांगितले? व्हेरियस पोझिशन. कुठं सांगितले? व्हेरियस पोझिशन लॅटिस पॉइंट विदिन द युनिट सेल. त्या युनिट सेलच्या लॅटिस पॉइंट मध्ये काय असतात आपले? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोणकोणते? ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल. कशामध्ये? त्या क्रिस्टल लॅटिस मध्ये. यालाच काय म्हणतात? पॅकिंग ऑफ क्रिस्टलाइन. आता बघा पॅकिंग ऑफ, फॉर एक्झाम्पल दिस इज अ बॉक्स. आज आपण हा असा बॉक्स काढणार आहोत, बरोबर? या बॉक्स मध्ये आपण काही स्फिअर ठेवणार आहोत. हा एक स्फिअर झाला, हा एक स्फिअर झाला, this is another sphere, another sphere, हा एक sphere झाला, हा एक sphere झाला. बघा या ठिकाणी आपण काय केले? स्फिअर आहे, हा याला काय म्हणतो? स्फिअर, बरोबर आहे? स्फिअर हा एक बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये काय केलं आपण? स्फिअर फिट केलेली. 1 2 3 4 आणि हे 1 2 3 म्हणजे असे हे 5 हे 5 आणि हे 5 हे असे आडवे 5 आणि उभे 3 3. या स्फिअर मध्ये आपण एका बॉक्स मध्ये काय केले? फिट केले, बरोबर आहे? आता पॅकिंग कशाला म्हणायचं? हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोणकोणते मध्ये? ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल. हा बॉक्स काय झाला? याचा लॅटिस पॉइंट झाला, बरोबर? या लॅटिस पॉइंट मध्ये आपण काय केले? ॲटम आणि मॉलिक्यूल एका विशिष्ट प्रकारे फिट केलेले, बरोबर आहे? परत डेफिनेशन बघा. द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लाईक ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल इन द व्हेरियस पोझिशन. या कोणत्या सगळ्या पोझिशन नाहीये, याच्यावर एवढा काही लॅटिस पॉइंट आहे त्या सगळ्या पोझिशन मध्ये ते आपले पार्टिकल आहेत विदिन द युनिट सेल ऑफ द क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड ॲज पॅकिंग इन द क्रिस्टलाइन. आता या लॅटिस पॉइंट, या क्रिस्टल लॅटिस मध्ये हे सगळे पॅक केले, यालाच म्हणतात पॅकिंग इन द क्रिस्टलाइन. समजा पॅकिंग एका विशिष्ट स्फिअर मध्ये आपण, एका बॉक्स मध्ये आपण हे सगळे स्फिअर काय केलेले? फिट केलेले. याला म्हणतात पॅकिंग इन द क्रिस्टलाइन सॉइल. आता बघा याचे प्रिन्सिपल काय काय? एक नंबरचे प्रिन्सिपल काय सांगते सर? इन द क्रिस्टल पार्टिकल ऑक्युपाय द लॅटिस पॉइंट इन द क्रिस्टल लॅटिस. याच्यामधला क्रिस्टल लॅटिस काय ऑक्युपाय करणार आहे? लॅटिस पॉइंट ऑक्युपाय करणार आहे. कशामध्ये? क्रिस्टल लॅटिस मध्ये, बरोबर आहे? यातला प्रत्येक लॅटिस पॉइंट मध्ये काय ऑक्युपाय करणार आहे? हा क्रिस्टल लॅटिस. काय सांगतो पॉइंट? द क्रिस्टल पार्टिकल ऑक्युपाय द लॅटिस पॉइंट इन द क्रिस्टल लॅटिस. या क्रिस्टल लॅटिस मध्ये प्रत्येक पॉइंट कोण ऑक्युपाय करणार आहे? आपला क्रिस्टल पार्टिकल, बरोबर? क्रिस्टल ऑक्युपाय द लॅटिस पॉइंट इन द क्रिस्टल लॅटिस. बघा त्याच्यानंतर काय सांगतो? इन द फॉर्मेशन ऑफ द क्रिस्टल the constituent particle like atom, ion or molecule try to get closely packed together, giving maximum possible closest packing structure and more stability. याची पॉसिबिलिटी काय असणार आहे? या बॉक्स मध्ये हे कसे एकमेकाला असे टच झालेले, बरोबर? एकमेकाला कसे टच झालेले, कसे पॅक झालेले? क्लोज
particle like atom or molecule try to get closely packed together, giving maximum possibility closest packing structure and more stability. ते जेवढे एकमेकाच्या जवळ येतील तेवढं काय होतं तुमचा बॉक्स कसा होईल स्टेबल होईल. त्याच्यामध्ये काय होईल मोर स्टेबिलिटी. बघा त्याच्यानंतर काय सांगितलं आहे the closely packed arrangement are such that maximum available space in the crystal lattice is occupied by constituent particles so that maximum space is left. या पॉइंट मध्ये काय सांगितलेले जेवढे काय तुमच्या बॉक्स मध्ये पार्टिकल येते एकमेकाला कसे आहे क्लोजली पॅक आहे म्हणजे ते कसे कॉम्पॅक्ट झाले आणि तेवढाच मॅक्सिमम स्पेस त्याच्यामध्ये काय असणार आहे लेफ्ट असणार आहे. का लेफ्ट का असणार आहे कारण याची जी संख्या आहे ती एकमेकाच्या जवळ आलेली आहे. जवळ आल्यामुळे काय होईल याच्यामध्ये थोडाफार स्पेस असणार आहे. हा झाला तुमचा होईल स्पेस. This arrangement of the packing result is in maximum possible density of the crystal. Last point is also this arrangement of the packing result in the maximum possible density of the crystal. हे जे काही आपण जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे ते एकमेकाच्या जवळ असल्यामुळे याची डेन्सिटी जास्त असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. बघा आता याच्यामध्ये दोन पॉइंट आहे. पहिला पॉइंट आहे what is packing fraction and what is packing efficiency. तर आपल्याला पहिले समजून घ्यायचं की packing fraction. what is fraction? Fraction means very small particle like a small number. बघा the fraction of the total space in the unit cell occupied by the constituent particle is called as packing fraction. जे काय तुमचा packing fraction आहे total space आहे तो कसा काय ऑक्युपाय करणार तुमचा युनिट सेल ऑक्युपाय करणार आहे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याला तुमचं पॅकिंग फ्रॅक्शन. आता याचं सूत्र कसं लिहिता येईल पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. म्हणजे तुमच्याकडे जे व्हॉल्यूम आहे त्यात सगळे कसे जेवढा कोण ऑक्युपाइड करणार आहे ऑल कन्स्टिट्यूएंट पार्टिकल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. एवढ्या युनिट्स हा झाला तुमचा बॉक्स बरोबर. हा झाला टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. या व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जेवढे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे बरोबर आहे म्हणजे व्हेरी स्मॉल नंबर फ्रॅक्शनला काय म्हणतो आपण व्हेरी स्मॉल नंबर. म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन आपण कसं करणार आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कन्स्टिट्यूएंट पार्टिकल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. एवढे काही युनिट सेलमध्ये जेवढे काही आपले कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे त्याच्यामध्ये जेवढे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे हे कशात आहे एवढ्या युनिट सेलमध्ये याला जर सूत्रानुसार आपण काढणार आहोत. आता याच्यामध्ये नंतर आहे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय इट इज द percentage of total space in the unit cell occupied by constituent particle like atom, ion or molecule of the crystal. है की नाही. आता याच्यामध्ये कशाचं काढायचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं टोटल स्पेस इन द युनिट सेल ऑक्युपाइड बाय द constituent particle. आता याचं सूत्र काय आहे पॅकिंग इफिशियन्सीचं पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल constituent particle into व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल into 100. कारण आपल्याला कशामध्ये काढायचं पर्सेंटेज मध्ये काढायचं बरोबर आहे. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे एवढ्या बॉक्स मध्ये एवढे स्फिअर किती पर्सेंट मध्ये ते एफिशिएंट आहे किती पर्सेंट मध्ये पॅक झालेले आहे बरोबर आहे. बघा परत डेफिनेशन पहा इट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस इन द युनिट सेल. या युनिट सेल मध्ये एवढा काही स्पेस असेल ई ऑक्युपाइड बाय कॉन्स्टंट पार्टिकल लाईक ॲटम और मॉलिक्यूल इन द क्रिस्टल. याच्यामध्ये जेवढा काही व्हॉल्यूममध्ये ऑक्युपाइड स्पेस आहे तो काय कोण ऑक्युपाय करणार आपला कॉन्स्टंट पार्टिकल. जो काय ऑक्युपाय केलेला स्पेस आहे तो आपल्याला कशामध्ये काढायचा आहे पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे. म्हणजे सूत्र कसं लिहिता येईल आपण पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कॉन्स्टंट पार्टिकल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याला किती मल्टिप्लाय करायचं 100 मल्टिप्लाय करायचं बरोबर. मग पॅकिंग फ्रॅक्शन कसं करायचं पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू 100 मध्ये काढलं आपल्याला काय मिळेल पॅकिंग इफिशियन्सी. अशा प्रकारे आपण पॅकिंग बघितलं पॅकिंग फ्रॅक्शन बघितलं आणि पॅकिंग इफिशियन्सी